काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाची सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी. या प्रस्तावनेचा काही भाग अशोक राणे यांच्याकडून आज ऐकूया. नितीन साळुंखे हा पर वेडा माणूस आहे. नेमकं म्हणायचं तर वेडा मुंबईकर. त्याला मुंबईचं वेड आहे. मुंबईचं वेड कुणाला नसतं. प्रत्येक भारतीयासाठी त्याची मायानगरी आहे, स्वप्ननगरी, एल डोराडो. परंतु नितीन साळुंखे याचं मुंबईचं वेड या सर्वांहून अगदी वेगळ्या प्रकारचं आहे, विलक्षण आहे. मुंबई हे त्याच्यासाठी इतरांसारखं कमावतं शहर नाही, गमावतं आहे. म्हणजे बरंच काही गमावून तो वेगळंच काही मुंबईत कमावतो आहे. 7 बेटं असल्यापासून किंबहुना त्याही आधी कधीतरी अस्तित्वात आलेल्या या मुंबई नगरीचा आजवरचा सारा प्रवास जाणून घेण्याचा या माणसाला अफाट वेड आहे. मग तो अख्खी मुंबई पालथी घालतो, जुनी दप्तरं शोधतो, त्यातली जीर्ण झालेली कागदपत्रं तपासतो, अभ्यासतो. एशियाटिकपासूनच्या तमाम लायब्रऱ्यांमधून आपली शोध मोहीम जारी ठेवतो. पुस्तकांमधून पुस्तकं मिळवतो, त्यांचा अक्षरशः फडशा पाडतो. त्याच्यासारख्या आणखीन काही जातभाईंना भेटतो. काही शोधत त्याच्यापर्यंत येतात. मुंबईविषयी कळलेला कुठलाही लहान मोठा तपशील, माहिती तो बारकाईनं तपासून घेतो. ही अशी शोध मोहीम चालू असतानाच ज्यांना कुतूहल आहे त्यांना मुंबईची कहाणी तो सांगत सुटतो. सोशल मीडियावर भरभरून लिहित सुटतो. या अशा सुटण्यात रोजीरोटीचा विचार दुय्यम ठरतो. गाठीस असलेल्या 4 दिडकाई तो गमावतो आणि हाती काय लागतं तर अज्ञात मुंबई. तीच सारी धावपळ मग पुस्तकात रूप धारण करते आणि त्याला शीर्षकही तितकं समर्पक लाभतं, अज्ञात मुंबई. माझी खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर वाचक मुंबईभर आपापल्या कामानिमित्त फिरताना आजवर जसे फिरत होते तसे इथून पुढे फिरणार नाहीत, तर या पुस्तकाने परिचय करून दिलेल्या मुंबईचा अवघा प्रवास सांगणाऱ्या वास्तू, पुतळे, रस्ते नीट पाहत जातील. जाता जाता त्या काळात फेरफटकाही मारून येतील. मुंबईत एका जागी थांबून राहायला वेळ कुणाला असतो? सवड त्याहून नसते. त्याच त्या इमारती, तेच ते पुतळे, सगळं भोवताल तेच. त्यात थांबून पाहायचं ते काय? परंतु हे पुस्तक वाचणारा क्षणभर का होईना आता जाता येता जागीच थांबणार, रोजचंच हे सभोवताल पाहणार आणि अचंबितही होणार. अशी होती मुंबई. अज्ञात मुंबई हे पुस्तक म्हणजे मुंबईचा इतिहास नव्हे, असं स्वतः साळुंखे आवर्जून नोंदवतात आणि ते खरंच आहे. मुंबईच्या जन्मापासून टिकून राहिलेल्या पाऊलखुणांनी सांगितलेली मुंबईची ही जन्मकहाणी आहे. इथं कधी काळी राज्य केलेला बिंबराजा, त्याची देवता, इथले रस्ते, पूल, इमारती, पुतळे, इथल्या काही ठिकाणांच्या नावांचा उगम, अशा कितीतरी गोष्टी या साऱ्या आठवणी जागवत मुंबईची खऱ्या अर्थानं जान पहचान करून देतात. या साऱ्या पाऊलखुणा नितीन साळुंखे यांच्याशी चक्क बोलतात. या पाऊलखुणांकडून पर्यायानं काळाच्या मुखातून ऐकलेल्या गोष्टीच मग ते आपल्याला ऐकवतात. हा माणूस पक्का मालवणी असल्यामुळे गजाली कराव्यात तशा ऐसपैस गप्पा आपल्याशी करतो. त्यात पारदर्शी अनुभव आणि ओघवतं कथन आहे. पण मुळातून हा सारा ऐवज गोळा करणारा त्यांच्यातला इतिहास संशोधकही तेवढाच सच्चा आणि पक्का आहे. एकच उदाहरण या संदर्भात देतो. 14 एप्रिल 1944ला मुंबईच्या गोदीत 2 भीषण स्फोट झाले. मुंबईच्या इतिहासातली तशी अलीकडचीच गोष्ट. तिचं आखोदेखा वर्णन करणारे काही बुजुर्ग मुंबईकर आजही आसपास आढळतील. परंतु या घटनेनंतर 2 तपानंतर जन्मलेले साळुंखे जेव्हा त्याविषयी सांगतात तेव्हा केवळ मुंबईच नव्हे तर अवघा देशच कसा हादरला
केवढी भीषण घटना होती हे सारं सांगताना कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाच्या बंदरात बांधलं गेलेलं ते SS फोर्ट स्ट्रायकिन हे भलं थोरलं मालवाहू जहाज, आपल्या जहाजात कुठला माल कुठे भरला जातो याविषयी दक्ष असलेला त्याचा 45 वर्षाचा जगप्रवास केलेला अनुभवी कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, आफ्रिका खंड, सुएझचा कालवा, ओमानचा आखात ते कराची आणि पुन्हा ते मुंबई असा त्या जहाजाचा प्रवास, मुंबईच्या गोदीत माल उतरवून घेताना झालेली बेपर्वाई असा सारा तपशील अतिशय काटेकोरपणे ते पुरवतात. म्हणजे मुंबईतला तो स्फोट एवढीच आजवर माहीत असलेल्या या घटनेची केवढी तरी पार्श्वभूमी ते सांगून जातात. मुंबईची एक महत्त्वाची ओळख म्हणजे इथल्या कापड गिरण्या आणि आगळीवेगळी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती अंगाखांद्यावर वागवत त्याभोवती वसलेलं गिरणगाव. मुंबईच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं प्रकरण सांगताना नितीन साळुंखे 1854मध्ये पहिली गिरणी उभी राहिली अशा केवळ माहितीवजा तपशिलाने इथल्या कापड उद्योगाविषयी सांगायला सुरुवात करत नाहीत, तर त्याही आधी कापसाच्या गासड्यांची वाहतूक आणि त्यासाठी कमी जागेत जास्तीत जास्त गासोड्या कशा राहतील यासाठी प्रेसिंगची पद्धत आणि उद्योग कसा अस्तित्वात आला आणि त्याचा कापूस उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांनाही कसा फायदा झाला या अर्थशास्त्रीय चिकित्सेपर्यंत पोचतात. त्यानंतर कावसजी नानाभाई दावर यांनी पहिली गिरणी कशी सुरू केली आणि पाहता पाहता कापड उद्योग कसा फोपावत गेला हे सारं बारीक सारीक तपशिलासकट कथन करतात. गिरण्या मुख्यतः लालबाग, भायखळा, परळ, वरळी या भागात आणि एक कुलाब्यात तर दुसरी कुर्ल्यात होती. परंतु ही पहिली गिरणी ताडदेवला जिथे उभी होती त्याला काही कारणं होती आणि त्या कारणांचाही ते उलगडा करतात. कंबाला हिल परिसरात राहणाऱ्या या उद्योगशील मंडळींना खाली ताडदेवला येऊन गिरणीचा कारभार करणं सोयीचं आणि सोपं होतं. मुंबई आणि गुजराती व्यावसायिक यांचं नातंही किती पुराणकालीन आहे आणि पहिला गुजराती व्यापारी निमा पारेख हा सुरतेतून मुंबईत कसा आला, ब्रिटिशांशी त्यांनी त्याच्या व्यापारी बंधूंसाठी कसकशा सुविधा मिळवल्या हे मुळातून वाचण्यासारखं आहे. मुंबईत इतर अनेक क्षेत्रातली मंडळी यावीत याविषयी ब्रिटिश देखील कसे उत्सुक होते यातून हे शहर तेव्हापासूनच कसं कॉस्मोपॉलिटन होत चाललं होतं याचाही इतिहास उलगडतो. एका ठिकाणी ते म्हणतात, जुन्या काळची मुंबई कशी होती याचं कुतूहल असणाऱ्यांना तिचं दर्शन पुस्तक वाचून किंवा म्युझियम्सना भेटी देऊन घडणार नाही. तिच्या रस्त्यांवरून भटकंती करत आजही अस्तित्वात असलेल्या तिच्या आजवरच्या प्रवासातल्या अनेक पाऊलखुणांचा शोध घेतच ते घडेल असं ते बजावून सांगतात. त्यांना अर्थातच त्याची कल्पना आहे की हे सर्वांना शक्य नाही, पण जे त्यांनी अनुभवले ते इतरांनी अनुभवावे असे त्यांचेही मनस्वी आवाहन आहे. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना या प्रकारचं. मला खात्री आहे की नितीन साळुंखे यांचं अज्ञात मुंबईचं उत्खनन इथून पुढेही चालणार आहे. ते त्यांच्या पुढल्या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार आहे. त्यासाठी त्यांना उदंड शुभेच्छा. श्रोतेहो, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी अज्ञात मुंबई या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेचा काही भाग आत्ताच आपण ऐकला आणि याचबरोबर आजचा भाग संपला. उद्या भेटूया पुढच्या भागात पुस्तकाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. अज्ञात मुंबईची बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी